आणि मराठ्यांनी तरी किमान आता बायकांना पायातली चप्पल समजणं, बायकांना दुय्यम स्थान देणं हे आता सोडलं पाहिजे. आता ही वैष्णवी हगवणे एक प्रस्थापित आणि श्रीमंत घरातली मुलगी आहे म्हणून हे प्रकरण उघडकीस आलं. पण अशा कितीतरी वैष्णवी हगवणे या हुंडाच्या बळी पडलेल्या आहेत. आचारसंहिता मांडणाऱ्यांनी मांडली, बरोबर आहे, पत्रकार परिषद घेतली, आचारसंहिता त्यांनी बोलून दाखवली, पण ही आचारसंहिता पाळणार कोण आणि अंमलबजावणी करणार कोण? मी आता खरं वास्तव जर बोलायला गेलं तर कदाचित मी ट्रोलही होऊ शकते, पण मी समाजात जेव्हा फिरते तर ही जी आचारसंहिता मांडली ह्याचं खरंच अनुकरण होईल मला असं वाटत नाही. लग्न हा संस्कार आहे, हा सोहळा नाही मुळात. आणि लोक तिथे चुकतायत, त्याला सोहळा बनवून टाकलाय. सोहळा बनवून टाकल्यामुळे तो सगळा घोळ झालेला आहे आणि लग्न सोहळ्यामुळे नंतर घटस्फोटाचे पण प्रकरण त्याच्यामध्ये वाढले गेलेली आहेत. नमस्कार, मी उन्मेष खंडाळे, माय महानगर लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे. पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण म्हणजे हत्या प्रकरण की आत्महत्या प्रकरण हा अजूनही प्रश्न आहे. याबद्दलचा तपास सुरू आहे. मात्र या प्रकरणाबद्दल सगळ्या महाराष्ट्राला सगळी माहिती आहे. या वैष्णवी हगवणे यांनी आत्महत्या केल्याचं म्हटलं जातंय. त्यांच्याकडे कशा प्रकारे त्यांच्या कुटुंबियांना, कसपटी कुटुंबियांकडे हुंड्याची मागणी करण्यात आली, स्कॉर्पिओ गाडी घेण्यात आली, वेगवेगळ्या पद्धतीचे त्यांच्याकडे मागणी करण्यात आल्या, सोनं मोठ्या प्रमाणात घेण्यात आलं आणि पैशांचीही मागणी करण्यात आली आणि त्यानंतर वैष्णवी हगवणे यांच्यावरती आत्महत्येची वेळ आली, असं हे सगळं प्रकरण आहे. आणि त्यानंतर मराठा समाजामध्ये लग्नाची एक आचारसंहिता असली पाहिजे, किती पाहुण्यांना बोलवलं पाहिजे, पाहुण्यांना जेवण दिलं पाहिजे, मात्र ते किती लोकांसाठी असलं पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हुंडा घ्यायचा नाही असं देखील मराठा समाजाने ठरवलेलं आहे आणि त्याची एक आचारसंहिता तयार केलेली आहे. या आचारसंहितेनुसार एक लग्न देखील नुकतंच मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील परतूरमध्ये लागलं. या सगळ्या प्रकरणावरती म्हणजे वैष्णवी हगवणे प्रकरण असेल किंवा मराठा आचारसंहिता असेल, या सगळ्या याचा अभ्यास ॲडव्होकेट सुवर्णा मोहिते यांनी केलेला आहे. त्यांनी या सगळ्या प्रकरणाचा सखोल अभ्यास करून स्वतःचा एक केस स्टडी देखील तयार केलेला आहे. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. नेमकं वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये कुठे चूक झाली, सरकार यामध्ये आहे, त्यासोबतच प्रशासनाचे काही अधिकाऱ्यांवरती देखील आता आरोप होत आहेत. बदल्या झालेल्या आहेत. पोलीस महानिरीक्षकांच्या जालिंदर सुपेकरांची बदली करण्यात आलेली आहे. असं हे प्रकरण राजकीय आहे, सामाजिक आहे आणि त्यासोबतच प्रशासकीय दबावामुळे देखील या प्रकरणामध्ये काही झालंय का, या सगळ्यांवरती आपण चर्चा करणार आहोत. आपल्या सोबत आहेत ॲडव्होकेट सुवर्णा मोहिते. वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये नेमकं काय झालं आणि सुरुवातीपासून या आत्महत्या प्रकरणापर्यंत नेमकी कशी वैष्णवीची वाटचाल झाली, काय सांगाल? सुरुवातीला वैष्णवीच्या आई वडिलांचे जे स्टेटमेंट्स आले त्याच्यानुसार असं निदर्शनास आलं की तो प्रेमविवाह होता आणि आई वडिलांना तिच्या हट्टापुढे नमावं लागलं आणि ते लग्न करून द्यावं लागलं. पण लग्नामध्ये फॉर्च्युनर गाडीपासून तर काही सोन्या म्हणजे 51 तोळे सोन्यापासून तर चांदीच्या ताटांपर्यंत एवढं सगळं दिल्या गेलं. एवढी द्यायची गरज खरंच होती का? आणि आई वडिलांनी सुद्धा इतक्या त्या मुलीच्या हट्टापुढे नमायला पाहिजे होतं का, हा सुद्धा आमचा एक प्रश्न आहे त्याच्यामध्ये. आणि नंतर काय झालं, वैष्णवी सोबत जेव्हा वैष्णवीचं लग्न झालं त्यांना कळून चुकलं सासरच्या लोकांना की या मुलीचा हट्ट तिचे आई वडील पूर्ण करतात. तेच त्यांच्या निदर्शनास आलं. मग वेळोवेळी मग वैष्णवीचा मांडव परतणे असो किंवा वैष्णवीचा डोहाळे जेवण असो किंवा वेगवेगळ्या ज्या विधी होत्या त्या विधींसाठी तिच्याकडे वेगवेगळ्या डिमांड्स, ब्रँडेड वस्तूंच्या डिमांड्स केल्या गेल्या आणि हे पुरवत गेले त्या डिमांड्स. मग ह्याच्यामुळे काय झालं, तिच्या सासरच्या लोकांची लालसा वाढली. त्याच्यानंतर तिची जाऊ आहे मयुरी हगवणे, हिचे जे स्टेटमेंट ऐकले तिच्या स्टेटमेंट्सनुसार ती जे म्हणते की हा जो शशांक आहे वैष्णवीचा नवरा, हा तिच्या नवऱ्याला म्हणजे मयुरीच्या नवऱ्याला हिनवायचा की बघ माझी बायको कशी माझ्या धाकात आहे, माझी बायको बघ मी तिला धाकात ठेवतो म्हणून ती ब्रँडेड वस्तू वगैरे मागणी करते माझ्यासाठीच्या आणि मग मी त्या ब्रँडेड वस्तू घेतो, मग तुला तुझी बायको धाकात ठेवता येत नाही का? म्हणजे कुठेतरी हा पुरुषी अहंकार वाढीस लागला का,
हे पण महत्वाचं आहे. आणि मराठ्यांनी तरी किमान आता बायकांना पायातली चप्पल समजणं, बायकांना दुय्यम स्थान देणं हे आता सोडलं पाहिजे. कारण आता ही संस्कृती आपल्याला मागे सोडावी लागणार आहे आणि आपल्याला सुद्धा आधुनिकतेचा विचार करावा लागणार आहे. जर मयुरी हगवणे सारखी तिची जाऊ सांगते की आम्ही एका घरात राहत होतो तरी 1.5 वर्षामध्ये आमची एकमेकींशी भेट झाली नाही, मग हे कुटुंब व्यवस्था आहे का? निरोगी कुटुंब व्यवस्थेत महाराष्ट्रात निरोगी कुटुंब व्यवस्थेला कुठेतरी झळ पोहोचतोय का, ह्याचा सुद्धा कुठेतरी नैतिकतेने विचार केला गेला पाहिजे. आणि वैष्णवी हगवण्याच्या प्रकरणामध्ये मुळात ती काही नवीन खुलासे नंतर समोर आलेत की वैष्णवी हगवण्याची ही कौटुंबिक छळाला कंटाळून आत्महत्या झालेली आहे असं समोर निदर्शनास आलं. त्यानंतर हगवणे कुटुंबाचे राजकीय लागेबंधे समोर आलेत. काही पोलीस मी आता तुम्हाला तेच विचारणार होतो की या प्रकरणामध्ये राजकीय लागेबांधे असल्यामुळेच सुरुवातीला अटक टाळण्यात आली, अटक टळली किंवा अटकेला उशीर झाला असा आरोप झाला होता. त्यानंतर काही राजकीय नेत्यांनी स्वतः समोर येऊन या संबंधित सांगितलं की आमचा याच्यात काही हस्तक्षेप नाही आणि जे कोणी दोषी असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षा होईल. महिला आयोगाच्या भूमिकेबद्दल काय सांगाल यामध्ये? महिला आयोगाने जर वेळीच ह्या गोष्टीची दखल घेतली असती जेव्हा तक्रारी गेल्या त्यांच्याकडे, तर आज वैष्णवी हगवणेची आत्महत्या झाली नसती. महिला आयोगाने तत्परता दाखवलीच नाही. कितीतरी पेंडिंग केसेस महिला आयोगाकडे आहे. महिला आयोग काय करते तिथे? महिला आयोगाच्या अध्यक्ष काय करत आहेत? जेव्हा हे प्रकरण उघडकीस आलं तेव्हा महिला आयोगाच्या अध्यक्षांना जाग आली का? आणि मुळात राजकीय लागेबंध असतीलच आणि पोलिसांवर प्रभाव असेलच. त्यामुळेच तर तो राजेंद्र हगवणे तिचा सासरा जो आहे तो अक्षरशः रेस्टॉरंटमध्ये जेवण म्हणजे ताव मारताना पकडला गेला. मग हे कुठेतरी ह्यांचे लागेबंध असेल तेव्हाच तर तो इतक्या हिमतीने तिथे खुलेआम फिरत होता. आणि राज्य महिला आयोगाने खरंच योग्य पद्धतीने आणि नियमाने काम केलं आणि जर छोट्या छोट्या काय तक्रारी असताना त्याने दुर्लक्ष न करता त्या महिलांच्या तक्रारीवरती जर निरसन केलं तर ह्या वैष्णवी हगवणे सारख्या ज्या मुली आहेत त्या बळी पडणार नाहीत. त्यांनी थोडस राज्य महिला आयोगावरती असे राजकीय पुरस्कृत लोक घेण्यापेक्षा एक IAS IPS रिटायर अधिकारी, महिला अधिकारी जर घेतल्या किंवा सामाजिक कार्यात निस्वार्थ काम करणाऱ्या समाजसेविका जर घेतल्या अध्यक्ष पदावरती तर कदाचित त्याच्यामध्ये निरपेक्ष तपास होण्यासाठी मदत होईल. हे झालं एक प्रकरण, हगवणे एक प्रकरण. मात्र त्याच्यामध्ये काही पोलीस अधिकाऱ्यांवरती आरोप होत आहेत. जालिंदर सुपेकर आहे, यांची आता बदली देखील करण्यात आलेली आहे. तर त्यांचा कसा सहभाग किंवा त्यांचा कसा दबाव सगळ्या यंत्रणेवरती होता? जालिंदर सुपेकरांच्या बाबतीत जे काही मला समोर चर्चेत आलं किंवा जे काही मीडियाला आलं त्याच्यानुसार की त्यांनी काहीतरी बंदुकीच्या लायसन बाबतीमध्ये सुद्धा त्यांचा काहीतरी प्रभाव यांनी वापरला होता. तर कदाचित पोलिसांचा प्रभाव ह्या प्रकरणात असेलच. म्हणून तर हा आरोपी खुलेआम रेस्टॉरंटमध्ये जर ताव मारत असेल तर नक्कीच पोलिसांचा राजकीय लागेबंध ह्यात असू शकतात. नाही, असंही म्हटलं जातं की आमचे सगळे पोलीस अधिकारी ओळखीचे आहेत, नातेवाईक आहेत आणि त्यामुळेच वैष्णवीवरती अत्याचार जरी झाले तरी तिची दखल कोणी घेणार नाही अशा पद्धतीचा तिच्यावरती दबाव, तिची मानसिकता त्या पद्धतीची केली होती. काय सांगा? हो, नक्कीच. जर ती मुलगी सुद्धा एका चांगल्या रेप्युटेड घरातली होती पण तिच्यावर यांनी नक्कीच दबाव असेल की पोलीस प्रशासन आम्ही खिशात घेऊन फिरतो किंवा राजकीय लागेबंध आमचे आहे, तू किती तक्रारी केलं तर काही होणार नाही. तशी तिच्या जावेने सुद्धा स्टेटमेंट दिलं, मयुरी हगवणे, तिने सुद्धा राज्य महिला आयोगाकडे तक्रार दिली होती असं चर्चेतनं माहिती पडलं. तर त्या चर्चेचं सुद्धा, त्या तक्रारीचं सुद्धा निरसन झालं नाही. ती तक्रार कुठेतरी दाबल्या गेली. नक्कीच मग राजकीय लागेबंध असतील आणि म्हणूनच ते प्रभावी होते. म्हणूनच मयुरी हगवणे, त्या वैष्णवी हगवणे कुठेतरी हातबल झालीच असेल. या प्रकरणामधून मराठा समाजामध्ये नेमकी काय चर्चा आहे? मराठा समाजामध्ये आता तुम्ही समाजामध्ये काम करता, मराठा क्रांती मोर्चामध्ये तुम्ही काम केलेलं आहे. एकंदर समाजामध्ये अशा प्रकरणं होऊ नये यापुढे किंवा हुंडाबळी होऊ नये. मोठ्या प्रमाणामध्ये हुंडा दिला जातो, मोठ्या प्रमाणामध्ये मागणी केली जाते. म्हणजे आपण पाहिलं तर अजित पवार यांनी स्पष्टपणे तिथे ते स्कॉर्पिओची चावी देतानाच विचारलं होतं वैष्णवीच्या वडिलांना की ही तुम्ही स्वखुशीने देत आहात की त्यांनी मागितली आहे? तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही देत आहोत. मात्र आता ते म्हणतायत की त्यांनीच मागितली होती, मी त्यावेळेस ते बोलू शकलो नाही. तर अशा पद्धतीची मागणी करणं, हुंड्याची मागणी करणं हे फक्त श्रीमंत घरातली प्रतिष्ठित कुटुंबियांमध्येच आहे की सर्वसाधारण समाजामध्ये देखील अशाच पद्धतीचा व्यवहार होतो? आता ही वैष्णवी हगवणे एक प्रस्थापित आणि श्रीमंत घरातली मुलगी आहे म्हणून हे प्रकरण उघडकीस आलं.
पण अशा कितीतरी वैष्णवी हगवणे या हुंडाच्या बळी पडलेल्या आहेत. आणि अशा कितीतरी वैष्णव हगवण्यांच्या कारण ते सामान्य कुटुंबातले आहेत म्हणून पोलीस प्रशासनाने बराच वेळेस यांच्या अशा प्रकरणांमध्ये गुन्हे सुद्धा दाखल करायला टाळाटाळ करतात. वैष्णवी हगवणे हे प्रकरण समोर आलं म्हणून श्रीमंताच्या घरातला अत्याचार समोर आला, पण जे सामान्य कुटुंबांमध्ये घडतंय, ते मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये घडतंय, त्याच्यामध्ये कितीतरी वैष्णव हगवणे बळी पडलेले आहेत. 2010च्या आधी तर ही संख्या खूप जास्त आहे. तुम्ही जेव्हा सर्वे माहिती घ्याल तर तुम्हाला ही संख्या त्यावेळेस जास्त दिसेल. आता ही जी हुंड्याची जी प्रथा आहे, आता ही जी श्रीमंत मराठ्यांमध्ये जास्त आहे, कारण तो त्यांचा बडेजाव दाखवण्यात त्याच्यात मिरवतात आणि त्यांचीच ती चालीरीती ती खाली येते. मध्यम वर्ग मग खालचा जो सामान्य वर्ग आहे ते पण त्यांचंच अनुकरण करायला सुरुवात करतात आणि कुठेतरी ह्या बडेजाव करण्याच्या नादामध्ये मराठा समाज सतत वाया जात चाललाय आणि कितीतरी वैष्णव हगवणे अजून सुद्धा बळी पडत आहेत. मग यासाठी आता मराठा समाजाने एक आचारसंहिता तयार केलेली आहे. नेमकी ती आचारसंहिता काय सांगाल त्याबद्दल? ती आचारसंहिता, लग्नात हुंडा देऊ नका, उगाच देखावा नको, कर्ज काढून लग्नात खर्च करू नका, 100 ते 200 लोकांच्या उपस्थितीतच लग्न सोहळा करावा, लग्नात डीजे नको, पारंपरिक पद्धतीचे वाद्य वाजवली जावे, असे त्याच्यात आचारसंहिता त्यांनी मांडलेली आहे. पण मुळात आता आचारसंहिता मांडणाऱ्यांनी मांडली, बरोबर आहे, पत्रकार परिषद घेतली, आचारसंहिता त्यांनी बोलून दाखवली, पण ही आचारसंहिता पाळणार कोण आणि अंमलबजावणी करणार कोण ह्याचा रोडमॅप त्यांनी अजूनही डिक्लेअर केला नाही. ज्यांनी आचारसंहिता डिक्लेअर केली त्यांनी नाही. एक जर आपण थोडस मागे गेलो तर पुण्यामध्ये सत्यशोधकी विवाह हे महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेला होता. तर त्याचं काहीतरी अनुकरण आता सगळ्याच समाजानं करावं असं वाटतंय का? हो, नक्कीच करायलाच पाहिजे. लग्न सोहळे अगदी साध्या पद्धतीनेच करायला पाहिजे. उगा बडेजाव दाखवण्यात आणि मोठेपणा दाखवण्यात अर्थ नाहीये. तो त्याचं आर्थिक नियोजन करून तो जो पैसा आहे तो त्या मुलाच्या व्यवसायासाठी, जो काही नवरदेव असेल त्यांच्या व्यवसायासाठी, त्यांच्या भविष्यासाठी जर केल्या गेल्या किंवा त्या मुलीच्या उभ्या करण्यासाठी जर तो पैसा जर तिथे वापरला गेला तर अत्यंत चांगली गोष्ट आहे. आणि लग्न हे 2 जीवांचं मिलन असतं, 2 कुटुंबांचं मिलन असतं. त्याच्यामुळे अमुक पुढारी आला आणि तमुक पुढारी आला आणि ह्याला आणलं आणि त्याला फेटे बांधले तो आला, या बडेजावामध्ये न जाता साध्या पद्धतीने सत्यशोधक समाज पद्धतीने जरी केलं तरी काही हरकत नाही. तुम्ही जेव्हा समाजामध्ये काम करताय, तुम्ही सामाजिक कार्यकर्ते आहात, वकील आहात आणि त्यासोबतच तुम्ही एक संस्था देखील चालवता, महिलांसाठीचं काम करताय. ते सगळं करत असताना तुम्हाला एकंदर समाजाची मानसिकता अशी वाटते का, जी आचारसंहिता सांगितलेली आहे तिचं पालन होऊ शकतं का? मी आता खरं वास्तव जर बोलायला गेलं तर कदाचित मी ट्रोलही होऊ शकते, पण मी समाजात जेव्हा फिरते तर ही जी आचारसंहिता मांडली ह्याचं खरंच अनुकरण होईल मला असं वाटत नाही. का नाही होणार? कारण ह्याचा रोडमॅपच तयार केला, ह्याची अंमलबजावणी कोण करणार ह्याचा रोडमॅप नाही. मग अशी जर आचारसंहिता पालन जर करायची असेल तर जिल्हा वाईज समित्या, मराठा समाजाने समित्या नेमल्या पाहिजे की एखादं जर त्यांना कळालं की तो हुंडा मागितला जातोय किंवा दिला जातोय तर त्याची फेर तपासणी करणे, त्याच्यावर म्हणजे परीक्षण करणे, ह्या सगळ्या गोष्टी रोडमॅप झाल्यानंतर, समिती झाल्यानंतर याला कुठेतरी आळा बसू शकतो थोडा. पण मराठे कसे तलवारीच्या मॅनेत बसणारे नाहीच आहेत, त्याच्यामुळे मला तरी वाटत नाही की ह्या आचारसंहितेचं पूर्णतः पालन होईल. आणि ज्यांनी आचारसंहिता डिक्लेअर केली, मुळात मला त्यांना प्रश्न आहे की तुम्ही ती आचारसंहिता स्वतः पाळणार आहात का आधी? म्हणजे काय केलं पाहिजे ज्यामुळं अशा पद्धतीचा जो बडेजाव आहे तो, कारण एक असा वर्ग आहे समाजामध्ये की ज्याच्याकडे सर्व साधन संपत्ती सगळं काही आहे आणि त्यांना त्या पद्धतीनं लग्न करणं किंवा इतर सोहळे करणं, वाढदिवस देखील आता आपण पाहतो की मोठ्या प्रमाणामध्ये साजरे होतात, तर ते तर करणारच आहेत. मात्र समाज म्हणून जेव्हा आपण हे करतो, हे करायचं नाही असं ठरवतो, तेव्हा काय केलं पाहिजे? तुमच्या मते काय आचारसंहिता असली पाहिजे, कशा पद्धतीने ती लग्न हा संस्कार आहे, हा सोहळा नाही मुळात. आणि लोक तिथेच चुकतायत, त्याला सोहळा बनवून टाकलाय. सोहळा बनवून टाकल्यामुळे तो सगळा घोळ झालेला आहे आणि लग्न सोहळ्यामुळे नंतर घटस्फोटाचे पण प्रकरण त्याच्यामध्ये वाढले गेलेली आहेत. आता हे सगळं जर थांबवायचं असेल तर कुटुंबामध्ये मूल्य शिक्षण हे दिलं गेलं पाहिजे. शाळेमध्ये सुद्धा कौटुंबिक मूल्य शिक्षण आता गरजेचं आहे. भारताची ओळखच एक आरोग्यदायी कुटुंब व्यवस्था म्हणून आहे. जर असे प्रकरण जर भारतात होत असतील की कुटुंबामध्ये एखाद्या स्त्रीला अत्याचार होत असेल आणि तिला आत्महत्या करायला प्रवृत्त केलं जात असेल तर भारताची कुटुंब व्यवस्था कुठे चालली आहे सर? कौटुंबिक मूल्य शिक्षण जर दिलं गेलं मुलांना सुद्धा सुरुवातीपासूनच तर हे असले प्रकार पुढे चालून होणार नाहीत. तो एक मुद्दा झाला. आणि जर हे सगळं थांबवायचं असेल
तर मराठा समाजाने प्रत्येक जिल्हा वाईज तालुका वाईज वेगवेगळ्या समित्या नेमाव्या, जे उत्सुक आहेत काम करणारे, आणि त्या समित्यांच्या द्वारे वेगवेगळ्या म्हणजे लग्नाच्या बाबतीतल्या ज्या चर्चा वेगवेगळ्या चर्चा तिथे आयोजित केल्या जाव्या, किंवा वधूवर सूचक केंद्रांसारखे जे आहेत तिथे समजा वधूवरांची परिचय मेळावे होतात, तिथे सुद्धा तुम्ही जाऊन जागृती केली तर कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टींना आळा बसू शकतो. समाजामध्ये पुन्हा एखादी वैष्णवी होऊ नये यासाठी कायद्यामध्ये काही बदल करण्याची गरज वाटते का? माननीय गृहमंत्री साहेबांना माझी एक विनंती असेल की ग्रामीणचे SP किंवा शहर पोलीस CP यांच्या अंतर्गत ज्या काही महिला कार्यकर्ता आहेत, सामाजिक कार्यकर्ता जसं महिलांसाठी काम करतात, यांची वेळोवेळी बैठका घेणं, त्यांच्यासोबत चर्चा करणं आणि अशा विशिष्ट बाबींवर त्यांच्यासोबत चर्चा करून महिलांच्या बाबतीतल्या समजा हुंडा पद्धत असेल किंवा म्हणजे घटस्फोट असेल यांची चर्चा करून ह्या हुंड्यांच्या बाबतीमधल्या की त्यांच्या सूचना मांडून आणि त्या सूचना लेखी स्वरूपात घेऊन जर माननीय गृहमंत्र्यांनी त्या बाबतीत पाठपुरावा केला आणि कायद्यामध्ये जर अमेंडमेंट केली तर ह्या गोष्टी टाळता येऊ शकतात. कायद्यामध्ये अमेंडमेंट होणं गरजेचं आहे, एकमेव मागणी मी या बाबतीत करते महाराष्ट्रामध्ये. आणि दुसरी अशी गोष्ट आहे की एक नैतिक जबाबदारी म्हणजे शासनाने जर पुढाकार घेतला सर, लग्नाच्या 5 वर्षापर्यंत लग्न तुटू नये किंवा मुलीवर अत्याचार होऊ नये ही जबाबदारी त्या सासरकडच्या मंडळीने, नवरा, आपलं सासू सासरे आणि दीर नणंद यांनी जर घेतली की ह्यांनीच घरातल्या घरात काउन्सिलिंग केली, अशी नैतिक जबाबदारी घेण्याचं काही शासनाला जर करता आलं तर ते खूप चांगलं होईल आणि असे वैष्णवी हगवणे सारखे प्रकरण पुढे चालून म्हणजे खूप कमी प्रमाणात होतील. वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये नेमकी चूक कुठे झाली आणि मराठा समाजाने जी आचारसंहिता निर्माण केलेली आहे ती आचारसंहिता पाळण्यासाठी, आचारसंहिता अंमलबजावणी करण्यासाठी काय केलं पाहिजे याची सविस्तर माहिती ॲडव्होकेट सुवर्णा मोहिते यांनी आता दिलेली आहे. या प्रकरणामध्ये जे काही चुका झाल्या, जे लूपहोल्स राहिलेले आहेत, कायद्यामध्ये काही बदल झाले पाहिजे या संबंधी देखील त्यांनी सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. मॅडम, या सगळ्या चर्चेसाठी तुम्ही वेळ दिला त्यासाठी धन्यवाद. आणि अशाच माहितीपूर्ण बातम्या आणि राजकीय विश्लेषणासाठी माय महानगर लाईव्ह पाहत राहा. माय महानगर लाईव्हला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्कीच करा.